निम्म्यापेक्षा अधिक जग हे इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाच्या लपेटीमध्ये आलेलं आहे. जगातली फार मोठी ताकद अमेरिका ही इस्रायलच्या बरोबर आहे आणि त्यामुळे सगळ्या जगावर तेल संकट आलेलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींचं वैशिष्ट्य हे की जवळजवळ युद्ध सुरू होऊन 2 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतरही कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढल्यानंतरही आपल्या देशातल्या नागरिकाला त्याची झळ बसू नये यासाठी पर डे काही 100 कोटी हा तोटा सहन करत करत त्यांनी सर्वसामान्य माणसाला या डिझेल पेट्रोल गॅस वाढीचा फटका बसू नये याचा प्रयत्न केला. आताही दर वाढतील असं नाहीये, तोटा सहन करेल केंद्र सरकार, पण साठाच संपत जाईल. आता साठा जो आहे तो मी काही तज्ज्ञ नाही आणि सरकारचे आकडे ओपनही करायचे नसतात, पण तो समजा 4 महिन्याचा साठा आहे तर तो 8 महिने पुरवावा लागेल, कारण हे कधी युद्ध संपणार आहे याचा आपल्या कोणाला अंदाज येत नाही. म्हणून मोदीजींनी आपल्या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की शक्यतो सार्वजनिक वाहन, ज्याला आपण पब्लिक व्हेकल्स म्हणतो, म्हणजे बस, पुण्यामध्ये मेट्रो, मुंबईमध्ये लोकल, मुंबईमध्ये बेस्ट, अशाचा प्रवास करून एका घरामध्ये 4-4 गाड्या, त्या 4 गाड्याला लागणारं पेट्रोल डिझेल हे वाचवून आपण थोडी आपला जो साठा आहे तो आपण सेव्ह केला पाहिजे. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या नेत्या नीताताई केळकर आणि MSCBवर डायरेक्टर असणाऱ्या त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. हा प्रातिनिधिक आहे आपल्या सगळ्यांना आवाहन करण्यासाठी की आपण सगळ्यांनी काटकसर करावी. कालपासून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे आणि स्वयंस्फूर्तीनेही सगळ्यांनी आपापल्या ताफ्यातली वाहनं कमी केलेली आहेत. 8 प्रवास आमदारांचे विदेशात ते ठरलेले हेही रद्द झाले आहेत. विशेषतः कान्सला प्रचंड मोठा जागतिक चित्रपट महोत्सव असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या अनेक फिल्म जातात, पण तिथे जाणं सुद्धा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी रद्द केलं आहे. विरोधक जी टीका करतायत, मग काय घोड्यावर बसतायत, उड्डावर बसतायत, चेष्टा करण्याने होणार नाही. तसं कोविडचं संकट सगळ्यांनी मिळून माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली निभावलं, तसं हे संकट सुद्धा सर्वसामान्य माणसाला झळ बसायची नसेल तर काटकसरीने हे संकट निभावलं पाहिजे. मला असं वाटतं की आज दुपारी पण मी पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांना हे आवाहन करणार आहे की संकट काळामध्ये विरोधक सत्ताधारी काही नसतं, एकत्र राहून काम करत असतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.